आशाताईंच्या निधनानं विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केलेला आहे। तर आशाताई यांनी काय दिलं या संगीत विश्वाला असं सांगणारी पोस्ट या पाहायला मिळतात। काय म्हणतायत हे राजकीय नेते पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत आशाताई पिढ्यानपिढ्या प्रेरणा देतील। राहुल गांधी यांनी म्हटलंय आशाताईंच्या निधनाची बातमी हृदयद्रावक आहे। देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केलाय। शेवटच्या श्वासापर्यंत आशाताई यांच्याकडून संगीत सेवा घडली असं ते म्हणाले। आशाताई यांचा आवाज शांत झाला, अजरामर आवाज शांत झाला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर अजरामर आवाज हरपला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनीही व्यक्त केली, अशी भावना व्यक्त केली आहे। संगीत प्रेमींसाठी आजचा दुःखद दिवस असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी श्रद्धांजली वाहिली। आशाताईंनी भारतीय संगीत जगात पोहोचवलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। संगीताचा सुवर्ण काळ हरपला असा शोक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। तर राजकीय विश्वातूनही शोक व्यक्त झालेला आहे। सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली आहे। अनेक वादळं पेलणाऱ्या आशाताई गेल्या असं दुःख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे केवळ कला विश्वातूनच नाही, संगीत विश्वातूनच नाही, तर क्रीडा विश्व आणि राजकीय विश्वातूनही तितकीच तीव्रतेने शोक भावना व्यक्त होताना पाहायला मिळते। केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर विविध भाषेतील गाणी आशाताईंनी गायली। आशाताईंचा आवाज केवळ देशात नाही, जगभरात पोहोचला आणि भारतीय संगीताला एक वेगळी ओळख जगात मिळाली। तर स्मशानभूमीतली ही दृश्य सध्या पाहायला मिळतात। थोड्याच वेळात आशाताई यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। जनसागर लोटलेला आहे आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी। प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनात दुःख, शोक भावना आहे आणि त्यामुळे या सूरसम्राज्ञीला शेवटचं पाहता यावं यासाठी स्मशानभूमीच्या परिसरातही अनेक चाहते जमलेले आहेत। या ठिकाणी आशाताई यांच्यावर अंत्यसंस्कार होणार, तिथली ही दृश्य आहेत।